नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यामुळे लाखो तरुणांचं, लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात लोटल्या गेलं आणि हे सगळे तरुण त्याचा जाब विचारण्यासाठी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाले. अनेक जण एकत्र जोडल्या गेले, एक आंदोलन उभा राहिलं. त्यातून दिल्लीमध्ये सीजेपीच्या माध्यमातून जंतर मंतर येथे एक आंदोलन सुरू झालं. सोनम वांगचुक या ठिकाणी उपोषणाला बसली. मात्र आता हे आंदोलन त्याच्या कैक पुढे निघून आलेलं आहे. हे आंदोलन एका व्यक्तीच्या उपोषणापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. हे आंदोलन एखाद्या संघटनेपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. हे आंदोलन एखाद्या पक्षापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये किंवा हे आंदोलन फक्त नीटच्या परीक्षेपुरतं किंवा धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. कारण काल ज्या पद्धतीनं, ज्या अमानुषपणे या कोवळ्या मुलांवरती लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आला, त्यांना छर्रे मारण्यात आले, त्यांना खिळे घातलेल्या काठ्यांनी रक्तबंबाळ केलं गेलं, त्यांची डोकी फोडल्या गेली. 15-16 वर्षाच्या मुलींना पुरुष पोलिसांनी प्रचंड बेदम मारहाण केली, त्यांना खाली पाडून त्यांना लातांनी तुडवलं. अशा या अमानवी, अमानुष या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आता एक रोष, एक आक्रोश उभा राहिलेला आहे. काल सरकारने जे काही केलंय, काल नरेंद्र मोदींनी आणि त्यांच्या भाजप सरकारने जे काही दिल्लीमध्ये या तरुणांसोबत केलेलं आहे ते घृणास्पद आहे. कुठल्याही देशाला, कुठल्याही सभ्य समाजाला शर्मेनं मान खाली घालायला लावणार आहे. जगात देशाची अतिशय नाचक्की करणारं हे वर्तन भाजप सरकारने केलेलं आहे, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेलं आहे. आणि याच्याच विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. हा महाराष्ट्र बंद या सरकारला जाब विचारण्यासाठी आहे. हा महाराष्ट्र बंद इथे दडपशाही चालणार नाही, हे लोकशाही राष्ट्र आहे हे सांगण्यासाठी आहे. हा महाराष्ट्र बंद इथल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आहे. हा महाराष्ट्र बंद त्या पालकांसाठी आहे जे पालक दिवस रात्र रक्ताचं पाणी करून त्यांच्या पाल्याला शिकवतात, त्याच्या भवितव्यासाठी पूर्ण आयुष्य पणाला लावतात आणि अशा पद्धतीनं पेपर फुटीमुळे निराश होऊन हे विद्यार्थी गळफास लावून घेतात. आतापर्यंत 22 लोकांनी आत्महत्या केली, 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली. या 22 खुनांची जबाबदारी हे मर्डर आहेत सरकारनं केलेले, याची जबाबदारी ही नरेंद्र मोदी सरकारची आहे. आणि याला व्यवस्थित पद्धतीनं संवेदनशीलपणे हाताळण्याऐवजी नरेंद्र मोदीच्या सरकारने केलं काय, तर खिळे लावलेल्या काठ्या आणि छर्र्यांनी या जाब विचारणाऱ्या तरुणाईला, या विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ केलंय, त्यांची डोकी फोडली आहेत, त्यांना फ्रॅक्चर केलंय. शेकडो लेकरं, शेकडो मुलं हे दिल्लीच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत, दाखल झालेले आहेत. मग माझा प्रश्न आहे या महाराष्ट्रातल्या पालकांना की आपण काही करणार नाही आहोत का या संदर्भात? आपल्या मुलांना नाही का भवितव्य? आपल्या मुलासाठी आपल्याला काही करायचं नाही का? मुलींसाठी काही करायचं नाहीये का? त्यांना उद्या नीटची परीक्षा द्यायची नाहीये का? केवळ नीटच नाही, जर का आपण व्यवस्थित बघितलं तर आतापर्यंत अनेक परीक्षांचे पेपर लीक झालेत, अनेक परीक्षांचे पेपर फुटलेले आहेत. कोण फोडतोय पेपर? बाहेरच्या देशातले लोक येतात का? आणि आतल्या सिस्टम मध्ये बसलेल्या लोकांच्या मदतीशिवाय हे होतं का? मग ही सिस्टम सांभाळणाऱ्यांना जाब नाही विचारायचा, तर कुणाला जाब विचारायचा? काय चुकलं या मुलांचं? माझं म्हणणं आहे या आंदोलनाच्या अनुषंगाने, सीजेपीच्या अनुषंगाने मतमतांतर असणं स्वाभाविक आहे, असलीच पाहिजे. अनेक मुद्द्यांवरती असहमती अनेकांची, तीही असली पाहिजे, त्याबद्दल काहीच दुमत नाही. मात्र आता विषय सीजेपी किंवा सोनम वांगचुक इतका मर्यादित राहिलेला नाहीये. तुमच्या, माझ्या लेकराच्या, या देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. जर हे आज खपवून घेतलं, आज आपण बोललो नाही, तर उद्या घरातून निघणं मुश्किल होणार आहे. ही गुलामी आपण लादून घेणार आहोत का? आपल्या सगळ्या पिढ्या ज्या आहेत या गुलाम करून ठेवायच्यात का? हा देश पुन्हा एकदा काळ्या सरकारच्या, काळ्या इंग्रजांच्या गुलामगिरीत लोटायचा का? गोरे इंग्रज गेलेत निघून, हे जे काळे इंग्रज बसलेत सत्तेत, ज्यांना इथल्या जनतेच्या भावभावनांशी, त्यांच्या प्रश्नांशी काहीही देणं घेणं नाहीये. त्यामुळे माझी हात जोडून विनंती सगळ्यांना, या 23 तारखेला
तुम्ही शिक्षक असाल, पालक असाल, विद्यार्थी असाल, कामगार असाल, कॉर्पोरेटमध्ये काम करणारे असाल, सामाजिक राजकीय पक्षांमध्ये काम करणारे असाल, कामगार संघटना चालवणारे असाल, ओला उबर चालवणारे ड्रायव्हर असाल, रिक्षा चालक असाल, हातगाडी लावत असाल, कुठलाही व्यवसाय, कुठलीही नोकरी, कुठलाही उद्योग तुम्ही करत असाल, तरी सुद्धा 23 तारखेला या महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग नोंदवा. तुमच्या माझ्या लेकराच्या, या देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आता गोष्ट आपल्या घरापर्यंत येऊन, आपल्या लेकरांच्या जीवावर येऊन ठेपलेली आहे. जर 14-15 वर्षाची कोवळी लेकरं, ज्यांनी जगदुनिया बघितली नाही, ते जर का तिथे जाब विचारायला जमली असतील, सनदशीर पद्धतीनं, शांततेनं तिथे आंदोलन करत असतील, तर त्या ठिकाणी दगड भरलेले ट्रक पोलीस आणून उभा करतात दिल्ली पोलीस. लाजा वाटल्या पाहिजे ना, लाजा. अरे तुम्ही गुंडा आहात की पोलीस आहात? दगडफेक करणं हे पोलिसांचं काम असतं? शांततेने चाललेल्या आंदोलनावरती लाठीचार्ज करून लोकांची डोकी फोडणं हे पोलिसांचं काम असतं? हे कुणाच्या आदेशाने झालंय? हे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या आदेशाने झालेलं आहे. कुणाला वाचवताय तुम्ही आणि कुणाला मारताय? ज्यांनी तुम्हाला मतदान देऊन तिथे बसवलं त्यांना मारताय. त्यामुळे एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपला हा लढा केवळ एका नीट परीक्षेपुरता आता राहिलेला नाहीये. ही एज्युकेशन सिस्टम जी आहे, ही शिक्षणाची व्यवस्था जी आहे, ती संपूर्ण व्यवस्था खालून वरपर्यंत खिळखिळी झालेली आहे. जर अशी व्यवस्था असेल तर भवितव्य काय आहे आपलं, आपल्या मुलाबाळांचं, आपल्या देशाचं? सगळ्या पक्षाच्या लोकांना, सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे, बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, वंचित बहुजन आघाडीने हा बंद पुकारलाय, म्हणजे हा फक्त वंचित बहुजन आघाडीचा विषय नाहीये. हा एका संघटनेविशेषचा, एखाद्या नेत्यापुरता, एखाद्या विशिष्ट समुदायापुरता मर्यादित विषय नाहीये. हा केवळ विद्यार्थ्यांचा सुद्धा विषय नाहीये. आज विद्यार्थी आहेत, काल शेतकरी होते, उद्या कामगार असणार आहेत, व्यापारी असणार आहेत. कोण सोडले त्यांनी? प्रत्येकाला याच पद्धतीने यांनी चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो जो आवाज उचलेल, जो जो प्रश्न विचारेल, त्याला या पद्धतीने चिरडण्याचं काम यांनी केलेलं आहे. त्यामुळे 23 तारखेचा महाराष्ट्र बंद हा सगळ्यात महत्वाचा आहे. येणाऱ्या काळामध्ये हे सरकार जे काही चुकीचं करू पाहतंय ते जर थांबवायचं असेल, या सरकारवर जर दबाव बनवायचा असेल आणि आपल्या विद्यार्थ्यांचं, आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं भवितव्य जर उज्ज्वल करायचं असेल, तर हा बंद महत्वाचा. या बंदमध्ये सहभागी व्हा, या बंदमध्ये सहभाग नोंदवा. एक दिवस आपण कामाला नाही गेलो तर फरक पडत नाही. काम कोणासाठी करतोय आपण? आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी. कुणासाठी कमवताय? जर पुढची पिढी व्यवस्थित शिकू शकणार नसेल, तिला चांगला रोजगार मिळणार नसेल, तर तुमचं कामावर जाणं काय कामाचं? तुमचा धंदा, उद्योग, व्यवसाय, व्यापार काय कामाचा? त्यामुळे तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी तरी विचार करा. हात जोडून विनंती आहे. हा केवळ एका पक्षाचा विषय नाहीये. हे आंदोलन केवळ एका सीजेपी पुरतं मर्यादित नाहीये, केवळ सोनम वांगचुक पुरतं मर्यादित नाहीये, केवळ दीपके पुरतं मर्यादित नाहीये. तर हा विषय या देशातला प्रत्येक व्यक्तीचा झालेला आहे. त्यामुळे मतभेद सगळ्यांचे आहेत. अनेक इश्यूजवरती आजही लोकांचे मतमतांतर आहेत, हे सगळे मान्य आहेत. मात्र आज वेळ आहे या सरकारला जाब विचारायची, त्यासाठी एकजूट होण्याची. त्यामुळं 23 तारीख 23 जुलै 2026 हा दिवस, आणि विशेषतः महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रानं या देशाला कायम नेतृत्व दिलेलं आहे, कायम दिशा दिलेली आहे, त्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा, या देशाला, या राष्ट्राला दिशा देण्याची जबाबदारी आपली पार पाडावी लागणार आहे. तो आवाज या महाराष्ट्रातून घुमला पाहिजे, इथून सुरू झाला पाहिजे. ज्या वेळेला महाराष्ट्र बोलतो तोच आवाज देशाचा आवाज बनतो. हा इतिहास आहे. त्यामुळे तुम्हाला मला ही संधी आहे की पुन्हा एकदा आपल्या देशाला एका चांगल्या दिशेने नेण्यासाठी, आणि हा जो चिटलर आपल्या डोक्यावर येऊन बसला, हो चिटलर, याला हिटलर नाही म्हणता येणार. हा चिटलर आहे, हा चिटिंग करून वर येऊन बसलेला आहे. बाळासाहेब योग्य बोलले की ज्या पद्धतीने जालियनवाला हत्याकांड झाला होता, जनरल डायरने ज्या पद्धतीने माणसं मारली होती, तो डायर पुन्हा एकदा आलाय. त्यामुळे या डायरला जर का पुन्हा इथून हकलवून लावायचं असेल तर त्यासाठी हे एकजूट महत्वाची आहे. 23 तारखेला सगळ्या संघटना, कामगार संघटना असतील, शिक्षण संघटना असतील, विद्यार्थी संघटना असतील,
व्यापारी संघटना असतील, वकिलांच्या, डॉक्टर्सच्या संघटना असतील, सगळ्या संघटनांना माझी विनंती आहे, सगळ्या पक्षांना विनंती आहे की एकजूट होऊन हा महाराष्ट्र बंद ठेवून या सरकारला आपण थाऱ्यावर आणलं पाहिजे आणि टाळ्यावर आणलं पाहिजे. यांचं डोकं जे फिरलंय ना, ते डोकं ठिकाण्यावर आणूयात. लहान लहान मुलांना मारतात या पद्धतीनं. त्यामुळे माझी विनंती आहे, पुन्हा एकदा सांगतोय की हाय टाईम आहे. तुमच्या माझ्या दारापर्यंत येऊन ठेपलंय, तुमच्या माझ्या लेकराच्या जीवावर येऊन बेतलेलं आहे आता. त्यामुळं आता माघार घेऊ नका. आता वेगवेगळ्या पक्षभेद, संघटनाभेद, वेगवेगळे भेद मनात आणू नका. आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी एकजुटीने हा महाराष्ट्र बंद जो आहे तो यशस्वी करूयात आणि या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आणूयात. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.